एवढा सारा मेकअप आणि चक्क केक बनवते असं तुम्ही नक्कीच म्हणणार आहे. हो, मेकअप करूनच मला आज केक बनवायची वेळ आलेली आहे. कारण की ही ऑर्डर जी आहे ती प्री बुक्ड होती आणि ती मला कंप्लीट करणं गरजेचंच होतं. शिवाय भाचीचं लग्नालाही जायचं होतं, तेही गरजेचंच होतं. त्याच्यामुळे केक जो आहे तो लवकर उठून मी क्रमकोट तर केला, पण नंतर मग मी मेकअप वगैरे करून घेतला आणि मग केक करायला घेतला. केकची बाबतीत एक रील मी टाकली होती की केक येईल वेगळा असा. पण झालं असं की केक केला आणि लग्न वगैरे झाल्याच्या नंतर मला खूप खोकला यायला लागला आणि खोकल्यामुळे अगदी माझा आवाजसुद्धा बसलेला होता. खूप चेंज झालेला होता. अजूनही माझा आवाज थोडा चेंज आहे. पण खोकला थोडासा कमी झालेला आहे आणि चक्क 8 दिवस गेले त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मला काही हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करता आला नाही. आणि काहीही झालं तरी ऑर्डर घेतलेली होती. त्याच्यामुळे मग मला ही ऑर्डर कंप्लीट करून देणं गरजेचंच होतं. एंगेजमेंटसाठी हा केक होता. हा द्यायचा होता संध्याकाळी, पण मी दिवसभर लग्नाकडे थांबणार होते आणि अगदी नवरीला म्हणजे बोलवून किंवा नवरीची बिदाई वगैरे करून मला घरी यायचं असल्याने हा केक मी कंप्लीट करून ठेवला फ्रीजमध्ये आणि मग आल्यावर तो डिलिव्हर करायचा होता. तर या पद्धतीने आणि केकचं थोडंसं बेससुद्धा माझ्याकडून जरा छोटा पाहिजे होता वरचा, तोही थोडासा मोठा झाला होता. पण होतं असं बऱ्याचदा. आणि मग दीदीही मला थोडीशी हेल्प करत होती. एंगेजमेंटचा असल्याकारणाने ह्याला मी व्हाईटच ठेवला होता. केक होता 2 किलोचा चॉकलेट फ्लेवरचा. खालचा जो टीन आहे ना, तर तो मी 7 इंचाचा आणि वरचा जो आहे तो 6 इंचाचा. फक्त 1 इंचाचाच दोन्हींमध्ये फरक होता आणि इतका फारसाही फरक नव्हता. तर हे माझ्याकडे कटआउट्स आहेत हार्ट शेपचे. हे मी केकवरती लावून घेणार आहे. त्यावरती एक पातळ अशी लेयर येते, म्हणजे प्लास्टिकमध्ये असते ती. तर ती आपण काढून टाकायची आणि मग हे लावायचे. खूप चकचकीत आणि एकदम चमकदार असे दिसतात. टॅगचे सुद्धा आपण तसंच करायचं असतं. जो बड्डे टॅग येतो तो ॲक्रेलिकमध्ये, यावरती एक लेयर असतो, तो काढून टाकला की छान दिसतं. आता दीदी ही मला हेल्प करत होती, कारण ह्याचं फक्त डेकोरेशन बाकी होतं त्याच्यामुळे. आणि डेकोरेशन करून केक पॅक करून ठेवायचा आणि मग मला जायचं होतं. तर आता या पद्धतीचे हार्ट्स मी लावलेले आहेत. केक व्हाईटच ठेवलेला आहे. 2 किलोचा केक चॉकलेट फ्लेवरचा असल्यामुळे केकची प्राईस जी आहे ती ₹1200 झाली आणि त्यावरती जे डेकोरेशन होतं, तर त्याचे मी त्यांना सांगितलं की एक ₹200 एक्स्ट्रा बसतील. तर हो बोलले होते अगोदर. पण हे लोकं जेव्हा केक घ्यायला आले ना, तर तेव्हा मी लग्नातच होती आणि ह्या लोकांचा फोन आला, म्हणजे दीदीने डिलिव्हर केला तो. दीदीचा फोन आला की मम्मा ते केक घ्यायला आलेत. तर मी सांगितलं की ₹1400 घे. तर ही लोकं डायरेक्ट पलटून पडली की नाही, तुम्ही 1200च बोलल्या होत्या. तर मी असं बोलली होती त्यांना की केकचे 1200 होतील आणि डेकोरेशनचे 200 एक्स्ट्रा होतील, पण त्यांनी ते 1200च धरून चालले आणि फायनली हा केक ते फक्त ₹1200 घेऊन गेले. कारण मीही इथे नव्हते आणि दीदीकडे ते लोकं थोडेसे जास्तच हे करायला लागले. त्याच्यामुळे मग हा केक मी फक्त ₹1200 सेल केला. कधी-कधी असं होतं, कस्टमरचंही थोडं ऐकावं लागतं. म्हणजे असं नाही की आपला केक जो आहे तर तो जाणारा नाही. पण कसं आहे माहिती आहे का, त्यांचं सेलिब्रेशन थांबायला नको आपल्या पैशांसाठी असंही वाटतं. पण तुम्हीच बघा, कस्टमर लग्नाला लाखो रुपये खर्च करतात आणि आपला केक नेताना 100-200 रुपयांचा विचार का करतात हेच मला कळत नाही आहे. आणि दीदीने फायनली हा मला करू लागली केक. तर ती बोलत होती, "मम्मा मीच करते." पण म्हटलं नाही, मीही थोडंसं करते. कारण कसं आहे, मुलांवर पूर्ण डिपेंड राहून नाही चालत. आणि तिला फार आवडतो डेकोरेट करायला केक. तर काही स्प्रिंकलर्स मी टाकत होते. मलाही जायला उशीर होत होता आणि मीही अगदी रेडी झाले होते छान-छान अशी आणि खूप छान रील्स काढल्यात, फोटोज काढलेत या गेटअपमध्ये. जर तुम्हाला पाहायचे असतील तर माझं Instagramची पेजची लिंक जी आहे ती या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. जाऊन नक्की बघू शकता आणि तिथे सुद्धा माझे अपडेट्स असतातच. आणि मला बऱ्याच दिवसापासून असं होतं की चला बाबा, माझे सबस्क्रायबर्स वाट बघतायत. पण तुम्ही बघू शकता अजूनही माझा आवाज थोडासा खराब आहे. पण म्हटलं नाही, सबस्क्रायबर्ससाठी माझ्या हा केक मला देणंच आहे. तर या पद्धतीचा केक मी रेडी केलेला आहे आणि फायनली ₹1200 दिला आहे. कमेंटसुद्धा आली होती की ताई, तू रेट पण मेन्शन करत जा. तर तसे पाहिलं तर या केकचं जी प्राईज आहे ती ₹600 केजीने 1200 प्लस ₹301 डेकोरेशनचे जर घेतले तर ₹1501. आणि जेव्हा आपण एंगेजमेंटला वगैरे असं शुभ कार्यामध्ये केक देतो ना, तर तेव्हा असे शुभ आकडे 1100, 1501, 2100 असे द्यायचे. म्हणजे छान बघा, सुंदर असा सिंपल आणि सोबर केक रेडी झालेला होता.
आणि टॉपर्स मी ते ॲनिव्हर्सरीचं लावलं आहे, कारण माझ्याकडे एंगेजमेंटचं नव्हतं, पण नंतर सापडलं होतं सुद्धा, तेव्हा नव्हतं म्हणून मग मी सध्या लावलं होतं. तर केक कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि त्यानंतर रीलसाठी सुद्धा थोडंसं शूट करत होते. ही रील मी तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलेली आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. असेच छान छान व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर चला भेटूयात खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.